राजकीय भूकंप घडून आला। काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं। आजपर्यंत कोणाच्या जाण्याने ज्यांना फरक पडत नव्हता असं वाटत असलेली काँग्रेस एकदम खडबडून जागी झाली। तेच अशोक चव्हाण आज आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। उभ्या महाराष्ट्राला हाच प्रश्न पडलाय की तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, म्हणजे मुख्यमंत्र्यांसारखं मोठं पद तुम्हाला दिलं, पक्षामध्ये आता लोकसभेच्या जागा वाटपांची जी समिती होती त्यामध्ये तुम्हाला प्रमुख पद दिलं। विरोधक किंवा आता जे तुमचे विरोधक आता झालेले आहेत तेही म्हणतात की सगळं दिलं तरीही त्यांनी पक्ष सोडला। नाही, पक्ष सोडण्याच्या विषय अचानक निर्णय मी घेतलेला नाही। पहिली गोष्ट म्हणजे बरं, मला घालवण्यासारखे भरपूर लोक होते की तुम्ही जे पहिल्यापासून प्रचार करत होते की जाणार आहेत अमुक तमुक, असा कुठलाही विषय नव्हता। पहिली गोष्ट मला सांगितली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने राज्यामध्ये हे सगळं सुरू आहे, सध्या इंटरनल वर्किंग जे सुरू आहे, असं आहे की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। गेल्या दीड वर्षाहून तयारी जी अपेक्षित होती ती काही तयारी मला दुर्दैवाने दिसली नाही। राज्याची गोष्ट करतो मी। एकीकडे इंडियाची परिस्थिती काय चालली आपण बघताय, महत्त्वाचे घटक पक्ष सोडून चाललेले आहेत। राज्यामध्ये महाविकास आघाडी संदर्भात बोलायचं झालं तर आम्ही काँग्रेस म्हणून जी पूर्व तयारी करावी लागते, थोडासा स्ट्रॅटेजी ठरवावी लागते, प्रचाराचं साधनं एकत्र आणावं लागतात, उमेदवारांना सुद्धा बळ द्यावं लागतं, विश्वासात घ्यावं लागतं, असं काही दिसत नव्हतं मला। आणि म्हटलं मग सांगून सुद्धा उपयोग होत नाही, चर्चा नुसते। अनेक माझे सहकारी त्यावेळेस मला सांगायचे, साहेब कसं जाणणार, हे कसं होणार, तर मी फार व्यथित झालो होतो। आणि मग असं जर होणार असेल तर मग भविष्य काय, कारण पक्षाच्या भविष्याची आमच्या भविष्य निगडीत आहे ना। त्यामुळे आम्हाला वाटलं हे काही घडत नसेल तर मग आपण काही बोलण्यापेक्षा आपणच बाजूला झालं बरं। पण मग याला संधी साधूपणा नाही म्हणायचं। संधी साधू मी पक्षासाठी मी सुद्धा माझं योगदान व्यक्तिगत पातळीवर काही कमी नाही आहे। पक्षाला वाढवण्यासाठी महाराष्ट्रात एकीकाळी 82 जागा मी स्वतः निवडून आणल्या होता, राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने। 82 जागा, 16-17 जागा लोकसभेच्या निवडून आणल्या होत्या। त्यामुळे हे काही कसं स्वार्थी पाहिजे, माझा काय स्वार्थ काय होता, ती संधी मला मिळाली, संधीचं मी प्रत्येकाला आउटपुट दिलंय त्यावेळेस। आता ज्या पद्धतीने सगळं हे चाललेलं आहे यातून फारसं काय निष्पन्न होईल असं मला तरी वाटत नाही। पण तुम्ही वारंवार या संदर्भामध्ये वरिष्ठांशी चर्चा केली होती का? कारण आता तुमच्या जाण्यानंतर बैठकांचे सत्र सुरू आहे, सातत्याने वेगवेगळ्या आमदारांच्या असतील, नेत्यांच्या असतील बैठका होत आहेत। कारण बैठकीतून साध्य होत नसतं, शिबिरातून साध्य होत नसतं, लोकांपर्यंत पोहोचावं लागतं, सभेच्या माध्यमातून पोहोचावं लागतं, काही निर्णय घ्यावे लागतात, संघटनात्मक बदल करावे लागतात, एक स्ट्रॅटेजी ठरवावी लागते, बऱ्याच गोष्टी आहेत ना। निवडणूक लढायची युद्ध आहे। युद्ध साध्य करायचं असेल, यश मिळायचं असेल तर पूर्वतयारी काय अचानक आज डिरेक्शन लागलं उद्या करा असं होत नसतं। महिना, वर्ष, दीड वर्ष तयारी लागते। आणि वेळोवेळ सांगून सुद्धा काही इथे दिसलं नाही मला दुर्दैवाने। त्यामुळे आता म्हटलं आपण किती सांगायचं, त्यापेक्षा आपण दुसरीकडे गेलं बरं। तुम्हाला काय वाटतं भाजपला अशोक चव्हाणांमध्ये नेमकं काय दिसलं? कारण याच्यापूर्वीचे जे नेते आहेत, एक जण शिवसेनेत गेले आहेत, एक जण राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत, पण अशोक चव्हाण मात्र भाजपमध्ये गेले। भाजप कुणालाही काहीही सहज देत नाही असं म्हणतात। मग अशोक चव्हाणांमध्ये भाजपला नेमकं काय दिसलं असावं? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही भाजपच्याच लोकांना विचार जास्त बरं होईल। मला काय माहीत नाही, मी एक नॉर्मल माणूस आहे, पण पक्षासाठी मेहनत घेणारा माणूस आहे, पक्षासाठी एक सिस्टमॅटिक वर्किंग करणारा माणूस आहे आणि प्रामाणिकपणे करणारा माणूस आहे। चक्केपंजेवाला माणूस मी नाही आहे। आणि कदाचित त्यांना वाटलं असेल की या माणसाचा उपयोग होऊ शकेल आपल्याला महाराष्ट्रात, मराठवाड्यात, असं वाटलं असेल। मला माहीत नाही काय एक्झॅक्टली त्यांनी माझ्यात पाहिलं आणि मला आल्याबरोबर संधी राज्यसेवा सरळ दिली। वाटतं हे काही गिव्ह अँड टेकचा विषय नव्हताच याच्यामध्ये। बरं, पण तुम्ही येताना एक 20 आमदार घेऊन येणार आहात किंवा आता भाजपची मराठा या विषयावर जी अडचण होते, ती जी कोंडी आहे ती तुम्ही फोडू शकाल? नाही, अनेक सहकारी मित्रांच्या मनामध्ये चलबिचल आजही कायम आहे। मी कोणाला बोललो नाही की तुम्ही काँग्रेस सोडा, इकडे या, असं मी एकालाही सांगितलेलं नाही आहे। पण प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्या मतदारसंघातले विषय आहेत, त्याला भीती वाटते आहे किंवा त्याला आपलं भविष्य काय राहील या संदर्भात तो संदिग्ध अवस्थेमध्ये आहे। तर मला वाटतं परिस्थिती फार चांगली असं मी म्हणणार नाही। अर्थात मी कोणालाही बोलवून तुम्ही पक्ष सोडा असं मी कधी सांगितलेलं नाही। पण आता तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहे, अशा वेळेला आणि खरं तर आता निवडणूक होत नाहीये, त्यामुळे तुमच्या बाजूने मतदान करून क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होईल या ज्या शक्यता वर्तवल्या जातात त्या सगळ्या होणारी शक्यताच नाही ना।
भाजपकडे संख्याबळ चांगलं 19 मतं त्यांच्याकडे कमी होती असं मी ऐकतोय. पण ती मतंसुद्धा जर गणित केलं तर अपक्ष आणि पक्षाला समर्थन देणारी भरपूर माणसं, त्यामुळे भाजपचे तिन्ही उमेदवार सहज निवडून जातात अशी परिस्थिती आहे. आणि मग बाकीची सुद्धा एक एक प्रत्येक पक्षाची एक एक लोक निवडून जातील असं चित्र. त्यामुळे काही मला वाटत नाही फारसं कोणाला काही या भानगडीत पडायची इच्छा असं मला वाटत नाही. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये राज्यामध्ये सगळ्याच वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्रित येऊन त्यांनी सरकार स्थापन केलेली आहे. पण तुम्ही इतकही वर्ष काँग्रेसमध्ये होता आणि आता अगदी त्याच्या विरुद्ध विचारसरणी असलेल्या भाजपमध्ये येत आहे. तुम्हाला भाजपमधलं नेमकं असं काय भावलं की तुम्हाला भाजपमध्ये यावं असं वाटलं? हे असं आहे की एकतर राष्ट्रीय पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, एकंदरीत पक्षाचं परफॉर्मन्स जर पाहिलं ते पण अतिशय चांगलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रधानमंत्र्यांचं एक वेगळं इमेज आणि वलय निश्चित तयार झालेलं आहे. देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, व्यक्तिगत लाभाच्या योजना, एक नाही 100 उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे परफॉर्मन्स निश्चितच लोकांना आवडणारं, आकर्षित करण्याचं परफॉर्मन्स दिसत आहे. अशा उणिवा असतील, प्रॉब्लेम असतील, नाकारत नाही, पण जे प्लस पॉईंट्स आहेत ते खूप आहेत आणि त्या म्हणण्यामध्ये इतर पक्ष थोडे फिके पडत आहेत असं जनचित्र आहे. त्या सगळ्या उणिवा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आहेत किंवा यांच्या जोरावरच सगळ्या विरोधकांना फोडलं जात आहे असं त्यात बोललं जातं. तक्रारीचा विषय आहेच ना, मी नाकारत नाही, तो विषय तक्रारीचा आहे. आता मला वाटतं की शेवटी ज्यावेळेस भाजपाच्या कार्यकारिणी किंवा पॉलिटिकलमध्ये चर्चा होत असेल तर कदाचित या विषयावर चर्चा होत असेल. मी काय पक्षात नवीन असल्यामुळे मला यातली काय अधिक माहिती नाही आहे. आता तुम्ही भाजपबरोबर जोडले गेलेले आहात, खासदारकी जवळपास, कारण ती बिनविरोध होताना दिसतेच आहे. पुढची नवीन जबाबदारी काय असणार? केंद्रीय पातळीवर जबाबदारी असणार आहे की राज्य पातळीवर? सांगणं कठीण आहे. ते मला जे काम सांगतील मी आता तातडीचं काम म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका हे तातडीचं काम आहे. त्याच्यामध्ये लक्ष देऊन झोकून द्यायची माझी भूमिका राहणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ती सर्वात मोठी जिम्मेदारी ही प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. एक शेवटचा प्रश्न सर, तुम्ही काँग्रेस सोडलेली आहे, भाजपमध्ये आलेला आहात, तरीही काँग्रेसमध्ये म्हणजे आता जो पक्ष मागे सरलेला आहे त्या पक्षाला काय तुम्ही सल्ला द्याल? त्यांनी काय सुधारावं असं तुम्हाला वाटतं? नाही, पक्षात असताना कोणी मला सल्ला घेतला किंवा दिला असं काही घडलेलं नाही. आता गेल्यावर मी सल्ला देणं मला उचित नाही आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते अशोक चव्हाण ज्यांनी पक्ष बदलण्याची त्यांची जी काही कारणं आहेत ती आपल्यासमोर स्पष्ट केली. वेळ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.